सर्वांना सहस्नेह जय जिजाऊ। येत्या 23 ऑगस्ट रोजी पुण्यात बालगंधर्व या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचा लोकशाही जागर महामेळावा आयोजित केला आहे। तर या मेळाव्याला आपण सर्वांनी उपस्थित राहावं तर सर्व पुणेकरांना मी या ठिकाणी आवाहन करतो। त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा व पुणे शहर आयोजित खऱ्या अर्थानं हा मेळावा या ठिकाणी संपन्न होणार आहे। पुणे शहरात या मेळाव्याचा एक दैदिप्यमान इतिहास देखील या ठिकाणी घडण असं आम्हाला या ठिकाणी निश्चित वाटतंय। या सोहळ्याला राज्याचे मंत्री सुभाष देसाई, अंबादास दानवे, आमचे कार्याध्यक्ष माझा आखरे, महासचिव सुभाष खेडेकर, ते प्रवक्ते गंगाधर बनबरे, तर असंख्य कार्यकर्ते राज्यभरातून या ठिकाणी येणार आहेत। आपल्या माध्यमातून ही आमचा जो जागर महामेळावा आहे हा समाज तळागाळापर्यंत पोहोचवा असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय। या मेळाव्यातून खऱ्या अर्थाने समाजाला न्याय देण्याचं काम आमच्या माध्यमातून नक्कीच होणार आहे। हा जागर करत असताना अनेकांचे जे प्रश्न आहेत आजवर रखडलेले, मराठा आरक्षण असेल, अनेक समाजाचे प्रश्न असतील, हे मांडण्याचा खऱ्या अर्थाने या विचारपीठावर विचार केला जाणार आहे। हा मेळावा खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे निश्चितच जगाला एक वेगळी दिशा देईल, यात काही शंका नाही। तरी आपण सर्वांना विनंती आहे आपण जास्त संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहावं व सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की आपण सर्वांनी या मेळाव्यासाठी हजर राहून आमचा हा मेळावा समाजापर्यंत पोहोचवा विनंती करतो। थांबतो। जय जाऊ, जय शिवराय। संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीनं शुक्रवार 23 ऑगस्ट 2024 रोजी 11 वाजता बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली गंगाधर बनबरे असतील, महासचिव सौरभदादा खेडेकर असतील यांची प्रमुख मार्गदर्शनामध्ये आणि राज्याचे माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेब आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादास दानवे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकशाही जागर मेळावा पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। राज्यासह देशामध्ये ज्या पद्धतीची हुकुमशाही, ज्या पद्धतीची दडपशाही किंवा जातीजातीमध्ये, धर्माधर्मामध्ये ज्या पद्धतीने सरकार पुरस्कृत वाद लावले जात आहेत आणि या देशाची आणि राज्याची लोकशाही धोक्यात आणली जाते, समाजामध्ये भीतीचं वातावरण आहे, लोकसभेला जेवढी दहशत होती त्याच्यापेक्षा जास्त दहशत सरकार पुरस्कृत काही लोक आता मोर्चाच्या माध्यमातून निर्माण करत आहेत। या सगळ्या जातीवादी व्यवस्थेच्या विरोधात संभाजी ब्रिगेड गेली 20-25 वर्ष झालं प्रबोधनाच्या माध्यमातून काम करत आलेले आहे आणि हीच प्रबोधनाची चळवळ ज्यावेळेस आम्ही 100% समाजकारण करत होतो, आता 100% राजकारण शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेसोबत युती करून त्या ठिकाणी करत आहोत। संभाजी ब्रिगेड येणारी विधानसभा निवडणूक लढवणार आहे, त्याचा सुद्धा जागर याच म्हणजे जागर मेळाव्यात होणार आहे। भारतीय संविधानाचं त्या ठिकाणी पूजन करून, उद्देशिकेचं वाचन करून या महामेळाव्याला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि आम्हाला हा महाराष्ट्र वाचवायचा आहे, पुरोगामी महाराष्ट्र वाचवायचा आहे, या देशाचं संविधान वाचवायचं आहे। त्या सगळ्यांचा जागर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो संभाजी ब्रिगेडचे मावळे या लोकशाही जागर मेळाव्यात त्या ठिकाणी येणार आहेत। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे साहेब, महासचिव खेडेकर साहेब यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे विधानसभेच्या 25 जागेची सुद्धा मागणी केलेली आहे। आम्ही पूर्ण तयारी त्या पद्धतीनं केलेली आहे। पुण्यासह म्हणजे पुणे शहर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ज्या जागा संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांनी मागणी केलेली आहे ती मागणी उद्धव ठाकरे साहेबांकडे लेखी दिलेली आहे, त्याचा सुद्धा चर्चा आणि जागर त्या ठिकाणी होणार आहे। परंतु महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल, आघाडीचा धर्म आम्ही लोकसभेला पाळला, विश्वासात घेतील न घेतील, चर्चा करतील न करतील, यापेक्षा शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आलेले आहे आणि आमचा भगवा एकत्र आहे। तो भगवा मंत्रालयावर फडकवण्यासाठी आम्ही आता कंबर कसलेली आहे। शेवटी मावळे आहोत, हातात भगवा घेऊन, एका हातात भगवा आणि दुसऱ्या हातात संविधान घेऊन आम्ही ही लोकशाहीची लढाई लढणार आहोत।